आज आपण विजेबद्दल बोलणार आहोत, पण गंमत म्हणजे आपली गोष्ट सुरू होते एका प्रचंड मोठ्या धबधबेपासून, नायागारा धबधबा. हे कनेक्शन मला खूपच रंजक वाटलं. म्हणजे आपल्या घरातलं एक साधं बटन आणि तो पाण्याचा अवाढव्य धबधबा यांचा संबंध काय? आज आपण याच प्रवासाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे यावर काही लेख आहेत, काही ऐतिहासिक नोंदी आहेत आणि त्यातूनच आपण जगातील पहिल्या मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची आणि त्यामागच्या एका अविश्वसनीय संघर्षाची कहाणी उलगडणार आहोत. अगदी. आणि हा संबंध खूप खोल आहे. तो आपल्याला थेट 1880च्या दशकात घेऊन जातो. तो काळ होता औद्योगिक क्रांतीचा. अमेरिका आणि युरोपमध्ये शहरे वेगाने वाढत होती. कारखाने दिवस-रात्र सुरू होते. आणि या सगळ्यासाठी ऊर्जेची भूक प्रचंड वाढली होती. त्या काळात वीज होती, पण ती एका मोठ्या साखळदंडात अडकलेली होती. ती होती डिरेक्ट करंट, म्हणजे डीसी वीज. आणि तिची सर्वात मोठी अडचण होती तिचं वहन. वहन म्हणजे ती लांबपर्यंत पोहोचत नव्हती का? अजिबात नाही. ती वीज जिथे तयार व्हायची तिथून फक्त 1-2 किलोमीटरपर्यंतच प्रभावीपणे पोहोचायची. फक्त 1-2 किलोमीटर? हो. त्यामुळे प्रत्येक शहराला किंवा कारखान्याला स्वतःचं पॉवर स्टेशन उभं करावं लागायचं. आणि याच मर्यादेमुळे नयागरासारख्या प्रचंड नैसर्गिक ऊर्जा स्रोताकडे पाहूनही त्याचा वापर कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता. अच्छा, म्हणजे वीज तर होती, पण ती शहराच्या बाहेरून आणता येत नव्हती. ही तर खूप मोठी अडचण होती. पण डीसी वीज त्यावेळी सगळीकडे वापरली जात होती, नाही का? थॉमस एडिसनसारखा मोठा माणूस त्याचा पुरस्कर्ता होता. मग त्यात नेमकी तांत्रिक अडचण काय होती? ती अधिक सुरक्षित वगैरे मानली जायची का? हो, हा खूप चांगला मुद्दा आहे. डीसी वीज कमी व्होल्टेजवर काम करायची, त्यामुळे ती तुलनेने सुरक्षित मानली जायची. एडिसनने याच मुद्द्यावर खूप जोर दिला होता. पण जी तांत्रिक अडचण होती ना, ती अशी होती की वीज जेव्हा तारेतून लांब अंतरावर पाठवली जाते तेव्हा ऊर्जेचा खूप मोठा ऱ्हास होतो. म्हणजे वीज वाया जायची? अगदी. तारेच्या रोधामुळे म्हणजे रेझिस्टन्समुळे उष्णता निर्माण होऊन वीज वाया जाते. हा ऱ्हास टाळण्यासाठी व्होल्टेज वाढवावा लागतो, जे डीसी प्रणालीत त्या काळात सहज शक्य नव्हतं. त्यामुळे काय झालं की नायगारा धबधब्यामध्ये असलेली अफाट शक्ती, जी हजारो कारखाने चालवू शकली असती, ती शहरांपासून दूर असल्यामुळे निरुपयोगी ठरत होती. म्हणजे एक प्रचंड खजिना समोर होता, पण त्याची किल्लीच कोणाकडे नव्हती. बरोबर. निसर्गाचा तो खजिना समोर होता, पण किल्ली नव्हती. आणि इथेच मला वाटतं कथेला एक वेगळं वळण मिळतं. कारण जिथे सगळेजण या समस्येपुढे हतबल झाले होते, तिथे कोणीतरी याच्या पलीकडे जाऊन विचार करत होताच असेल. अगदी बरोबर. आणि तोच विचार एका अशा व्यक्तीच्या डोक्यात आला ज्याचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. निकोला टेस्ला. टेस्ला? हो. टेस्ला हा एक सर्बियन अमेरिकन संशोधक होता. त्याची विचार करण्याची पद्धतच इतरांपेक्षा खूप वेगळी होती. त्याने एक क्रांतिकारक उपाय सुचवला. ऑल्टरनेटिंग करंट, म्हणजेच एसी वीज. एसी वीज? हो. टेस्लाची कल्पना मुळात खूप सोपी होती. तो म्हणाला, आपण एसी वीज वापरली तर तिचं व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने सहजपणे कमी जास्त करू शकतो. म्हणजे पॉवर स्टेशनमधून वीज बाहेर पडताना तिचं व्होल्टेज प्रचंड वाढवायचा. अच्छा. ज्यामुळे ऊर्जेचा ऱ्हास न होता ती शेकडो किलोमीटर दूर पाठवता येईल. आणि मग शहरात पोचल्यावर व्होल्टेज पुन्हा कमी करून ती वापरण्यायोग्य बनवायची. पण एक मिनिट, ही कल्पना इतकी चांगली आणि खरं तर सोपी वाटत आहे, तर मग याला इतका विरोध का होता? फक्त एडिसनच्या स्पर्धेमुळे की या तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या मनात खरंच काहीतरी भीती होती? दोन्ही गोष्टी होत्या. आणि यातूनच सुरू झालं करंट वॉर, म्हणजे विजेचं युद्ध. विजेचं युद्ध? वाव. हो. एडिसनने डीसी प्रणालीमध्ये प्रचंड गुंतवणूक केली होती. त्याचं अख्खं साम्राज्य त्यावर उभं होतं. त्यामुळे एसी वीजला त्याने कडाडून विरोध केला. त्याने एसी वीज किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी लोकांसमोर जाहीरपणे प्राण्यांना विजेचे झटके देऊन मारण्याचे प्रयोग केले. अरे देवा. हो. वेस्टिंगहाऊसच्या एसी जनरेटरने मारलेला अशी वाक्य त्याने मुद्दाम प्रचलित केली. त्यामुळे लोकांच्या मनात एसीच्या उच्च व्होल्टेजबद्दल एक प्रकारची भीती निर्माण झाली. एसी म्हणजे मृत्यू असं समीकरणच एडिसनने तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे टेस्लाची कल्पना तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ असूनही ती स्वीकारायला कोणी तयार नव्हतं. म्हणजे टेस्लाकडे एक अशी कल्पना होती जी जगाला बदलू शकली असती, पण तिला सत्यात उतरवण्यासाठी भांडवल आणि औद्योगिक ताकद हवी होती, जी त्याच्याकडे नव्हती. आणि इथेच वेस्टिंगहाऊसची एंट्री झाली, बरोबर? अगदी बरोबर. जॉर्ज वेस्टिंगहाऊस
हा स्वतः एक मोठा उद्योगपती आणि संशोधक होता. त्याने रेल्वेसाठी एअर ब्रेकची प्रणाली शोधली होती आणि तो नेहमीच नव्या तंत्रज्ञानाच्या शोधात असायचा. त्याला टेस्लाच्या एसी प्रणालीत भविष्यातील ऊर्जा क्रांती दिसली. पण हा एक खूप मोठा धोका होता नाही का? हो, प्रचंड मोठा धोका होता. एका बाजूला एडिसनसारखा प्रस्थापित आणि नावाजलेला संशोधक, त्याची डीसी प्रणाली सगळीकडे वापरात होती. आणि दुसऱ्या बाजूला टेस्ला, एक तरुण, ब्रिलियंट पण काय म्हणतात त्याला, थोडासा विक्षिप्त मानला जाणारा संशोधक. वेस्टिंगहाऊसने टेस्लावर विश्वास ठेवला. त्याने टेस्लाचे एसी प्रणालीचे पेटंट्स विकत घेतले आणि त्याला आपल्या कंपनीत कामाला ठेवलं. ही एक अशी भागीदारी होती जिने इतिहासाची दिशाच बदलली. पण वेस्टिंगहाऊससाठी हा किती मोठा धोका होता? म्हणजे एडिसनसारखा मोठा माणूस डीसीच्या बाजूने होता. वेस्टिंगहाऊसने टेस्लाच्या या कल्पनेवर आपलं सगळं पणाला लावलं. हे वेडेपणाचं नव्हतं का? अनेकांना ते वेडेपणाचंच वाटलं. एडिसनच्या कंपनीने वेस्टिंगहाऊसवर पेटंट उल्लंघनाचे अनेक खटले दाखल केले. आर्थिकदृष्ट्या वेस्टिंगहाऊसची कंपनी डबघाईला आली होती. पण नायगारा धबधब्यावर पॉवर प्लांट उभारण्याची स्पर्धा जाहीर झाली तेव्हा या विजेच्या युद्धाचा अंतिम निकाल लागणार होता. अच्छा, म्हणजे हीच ती निर्णायक लढाई होती. हो, नायगारा कमिशनला अशी प्रणाली हवी होती जी केवळ धबधब्याच्या जवळच्या गावांनाच नाही तर 40 किलोमीटर दूर असलेल्या बफलो सारख्या मोठ्या औद्योगिक शहराला वीज पुरवू शकेल. जे डीसीसाठी शक्यच नव्हतं. बरोबर, डीसी प्रणालीसाठी हे अशक्य होतं. ॲडिसनने सुरुवातीला डीसीचा प्रस्ताव दिला, पण तो अयशस्वी ठरला आणि शेवटी वेस्टिंगहाऊस आणि टेस्लाच्या एसी प्रणालीने ही स्पर्धा जिंकली. तो त्यांच्यासाठी एक निर्णायक विजय होता. चला, तर मग आता प्रत्यक्ष प्रकल्पाकडे वळूया. हे सगळं कागदावर ठीक वाटतं, पण प्रत्यक्षात नायगारा धबधब्याच्या काठावर इतका मोठा प्रकल्प उभारणं किती अवघड होतं. म्हणजे त्या काळातलं तंत्रज्ञान वापरून हे सगळं कसं शक्य झालं? ही त्यावेळची एक प्रचंड मोठी इंजिनिअरिंग किमया होती. आपण कल्पना करू शकतो की एका प्रचंड धबधब्याच्या शेजारी काम करणं किती आव्हानात्मक असेल. त्यांनी धबधब्याच्या वरच्या बाजूने एक मोठा कालवा खोदला, त्यातून पाणी एका बोगद्याकडे वळवलं. हे पाणी प्रचंड वेगाने खाली कोसळत असताना ते मोठमोठ्या टर्बाईनवर सोडलं जायचं. ह्या पाण्याच्या शक्तीने ते टर्बाईन फिरायचे. आणि प्रत्येक टर्बाईनला एक जनरेटर जोडलेला होता. गंमत म्हणजे त्या काळात बनवलेले ते जनरेटर जगातले सर्वात मोठे आणि शक्तिशाली जनरेटर होते. सर्वात मोठे? हो, प्रत्येक जनरेटर 5000 हॉर्स पॉवर वीज निर्माण करत होता, जी त्या काळात अकल्पनीय होती. आणि ह्या फिरणाऱ्या जनरेटरमुळेच पाण्याची गतिज ऊर्जा विद्युत ऊर्जेत बदलत होती. म्हणजे ही प्रक्रिया फक्त पाण्याने टर्बाईन फिरवलं आणि वीज तयार झाली इतकी सोपी नव्हती. याच्या मागे प्रचंड मोठं बांधकाम होतं, अचूक गणित होतं आणि धाडसी इंजिनिअरिंग होतं. त्या खडकाळ जागेत ते बोगदे खोदणं आणि ते महाकाय जनरेटर स्थापित करणं हेच एक मोठं आव्हान असणार. नक्कीच. त्यांना धबधब्याच्या जवळच्या खडकाळ जमिनीतून जवळपास 2 किलोमीटर लांब बोगदा खोदावा लागला होता, जो पाण्याला टर्बाईनपर्यंत पोहोचवून पुन्हा नदीत सोडत होता. हे काम डायनामाईट आणि हजारो मजुरांच्या मदतीने केलं गेलं. त्या काळात सुरक्षिततेची आजच्यासारखी साधनं नव्हती, त्यामुळे हे काम खूप धोकादायक होतं. बरोबर. पण या सगळ्या आव्हानांवर मात करून 1895 साली हा प्रकल्प उभा राहिला. एक स्वप्न आता सत्याच्या अगदी जवळ आलं होतं. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाने इतिहासाला कलाटणी दिली. 1896 साल. सगळ्या जगाचं लक्ष नायगाराकडे लागलं होतं. वेस्टिंगहाऊस, टेस्ला आणि एडिसन या सगळ्यांच्या संघर्षाचा अंतिम निकाल आता लागणार होता. हो, तो एक नाट्यमय क्षण होता खरंच. नायगारा प्रकल्पातून निर्माण झालेली एसी वीज ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने उच्च व्होल्टेजमध्ये बदलून 40 किलोमीटर दूर असलेल्या बफलो शहराकडे पाठवण्यात आली. बफलोमध्ये ती वीज पुन्हा कमी व्होल्टेजमध्ये आणून शहरातील ग्रीडला जोडण्यात आली. सगळेजण श्वास रोखून वाट पाहत होते. आणि मग एका क्षणात बफलो शहरातील रस्त्यांवरचे दिवे पेटले, कारखान्यांचे भोंगे वाजू लागले. आणि लोकांच्या घरात प्रकाश पसरला. हो, लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. तो केवळ विजेचा विजय नव्हता, तो टेस्लाच्या कल्पनेचा, वेस्टिंगहाऊसच्या धाडसाचा आणि मानवी जिद्दीचा विजय होता. या एका क्षणाने काय सिद्ध केलं? म्हणजे हे फक्त दिवे लागण्यापुरतं नव्हतं, नाही का? याच्यामागे खूप मोठा अर्थ होता. अगदी. याचा अर्थ खूप मोठा होता. पहिलं म्हणजे एसी प्रणाली डीसीपेक्षा श्रेष्ठ आहे हे निर्विवादपणे सिद्ध झालं. विजेचं युद्ध संपलं होतं. एसी प्रणाली विजयी झाली होती. आज आपल्या घरात जी वीज येते ती याच विजयामुळे. बरोबर. दुसरं,
या क्षणाने फक्त बफेलो शहर उजळलं नाही, तर त्याने अमेरिकेच्या औद्योगिक भूगोलाचा नकाशाच बदलून टाकला. आता कारखाने कोळशाच्या खाणीजवळ किंवा शहराच्या मध्यभागी असण्याची गरज नव्हती. ते आपाप वीज जिथे उपलब्ध आहे तिथे कुठेही उभारले जाऊ शकत होते. याने उद्योगांच्या विकेंद्रीकरणाला चालना दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. आणि तिसरं, याने हे दाखवून दिलं की निसर्गाच्या प्रचंड शक्तीला काबूत आणून मानवाच्या प्रगतीसाठी वापरता येतं. निसर्गाच्या शक्तीला विज्ञानाने जिंकलेला तो क्षण होता. या प्रकल्पाचा वारसा आजही कसा टिकून आहे? म्हणजे इतक्या वर्षानंतरही त्याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व आजही कायम आहे. नायगारा धबधब्यावरील तो मूळ प्रकल्प आजही कार्यरत आहे. त्यात वेळोवेळी आधुनिक बदल केले गेले आहेत. तो आजही अमेरिका आणि कॅनडातील लाखो घरांना स्वच्छ हरित ऊर्जा पुरवतो. या प्रकल्पाने जगभरात जलविद्युत प्रकल्पांसाठी एक आदर्श निर्माण केला. त्यानंतर जगभरात मोठमोठ्या नद्यांवर धरणं बांधून वीज निर्माण करण्याची जणू एक लाटच आली. थोडक्यात सांगायचं तर नायगारा प्रकल्पाने स्वच्छ ऊर्जेच्या एका नव्या युगाची सुरुवात केली, ज्याचा फायदा आजही आपल्याला मिळत आहे. खरंच, ही कथा फक्त तंत्रज्ञानाची नाहीये, ही दूरदृष्टीची आहे. जिथे सामान्य लोकांना फक्त एक सुंदर धबधबा दिसत होता, तिथे टेस्ला आणि वेस्टिंगहाऊससारख्या लोकांना ऊर्जेचा एक अथांग स्रोत दिसला आणि भविष्याला आकार देण्याची संधी दिसली. बरोबर. नायगारा धबधबा आता केवळ एक नैसर्गिक आश्चर्य नाही, तर तो विज्ञान, कल्पकता आणि मानवी जिद्दीचं एक जिवंत प्रतीक बनला आहे. हे आपल्याला शिकवतं की आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक शक्तींमध्ये किती प्रचंड क्षमता दडलेली आहे. गरज आहे ती फक्त एका नव्या दृष्टिकोनाची, एका धाडसी कल्पनेची, जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करून दाखवू शकते. हा खऱ्या अर्थाने विज्ञान, कल्पकता आणि मानवी जिद्दीचा विजय आहे. तर आज आपण एका नैसर्गिक धबधब्यापासून ते तांत्रिक प्रगतीच्या शिखरापर्यंतचा हा एक प्रेरणादायी प्रवास पाहिला. DC विजेच्या मर्यादेपासून ते AC विजेच्या विजयापर्यंत, एडिसन आणि टेस्ला यांच्यातील संघर्षापासून ते वेस्टिंगहाऊसच्या धाडसी निर्णयापर्यंत, आणि एका शहराच्या प्रकाशापासून ते संपूर्ण जगाच्या बदललेल्या भविष्यापर्यंत नायगराची ही कथा खरंच अविश्वसनीय आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नायगाराच्या कथेने आपल्याला निसर्गाच्या एका शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकवलं. आजच्या काळात जेव्हा आपण हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात आहोत, तेव्हा निसर्गाच्या अशा कोणत्या शक्ती आहेत, जसे की समुद्राच्या लाटा, वाऱ्याची ऊर्जा किंवा पृथ्वीच्या आतली भूगर्भीय उष्णता, ज्यांना आपण विज्ञानाच्या मदतीने अजून पूर्णपणे वापरू शकलो नाही. आणि त्यामध्ये नायगाराच्या कथेसारखी कोणती मोठी संधी दडलेली असू शकते, जी आपल्या ऊर्जेचं भविष्य बदलू शकेल?